नमस्कार माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर पहा, आज आम्ही पिझ्झा बनवण्याचा बेत आखलेला आहे. तर रोज रोज भाजी चपाती खाऊन खूपच कंटाळा आलेला. मुलं पण म्हटलं की आज काहीतरी नवीन बनवावं. तर म्हटलं चला आज टाईम आहे तर आपण पिझ्झा बनवण्याचा कार्यक्रम करूयात. तर बाकीच्यांना दुपारी बनवलेल्या चपात्या होत्या आणि शेवग्याचं कारण होतं. त्या लोकांना म्हणजे असं पिझ्झा वगैरे असं काही जास्त खायला आवडत नाही. त्यांना थोडी तरी चपाती भाजी अगोदर खायला लागतेच. तर त्याच्यामुळं म्हटलं त्यांच्यासाठी तर होतंच, तर आपणच आता पिझ्झा बनवून घेऊयात. तर मी आता माझ्या सासूबाईंना सुद्धा असं काही बाहेरचं खायला आवडत नाही. तर त्यांच्यासाठी मी बेसन पोळी बनवायला घेतलेली आहे. तर मी त्याच्यासाठी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2-3 हिरव्या बारीक चिरलेल्या मिरच्या टाकलेल्या आहे. त्याच्यामध्ये थोडंसं नमक आणि थोडंसं हळद टाकून ते सर्व मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे. तर पहा, आता मी इकडे बेसन पोळी बनवण्यासाठी तवा ठेवलेला आहे. तर एकीकडे दूध तापतं, एकीकडे माझ्या सासूबाईंना बॉईल मका खायची होती, त्याच्यामुळे त्यांना बॉईल करायला मका ठेवलेले आहे. तर मी इकडे बेसन पोळी काढत आहे. तर पहा, अशा पद्धतीने बेसनपोळी तयार झालेली आहे. जास्त कांदा घालून केलेली बेसनपोळी खायला गरमागरम एक नंबर लागते आणि तीसुद्धा बाजरीची भाकर असली की खूपच छान लागते. तर पहा, मी आता पिझ्झा बनवायला घेत आहे. तर ओव्हन काही नाही आहे आमच्या घरी, तर मी तव्यावरच पिझ्झा बनवत आहे. तर खाली थोडंसं बटर टाकलेलं आहे, त्याच्यावरती पिझ्झाचा बेस आणि त्याच्यावरती हे शेजवान पिझ्झा सॉस
आणि थोडंसं मेयोनीज टाकलेलं आहे। तर हे सर्व मिश्रण पूर्ण बेसला पसरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण एकत्र करून हे सर्व सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि लाल पिला ग्रीन शिमला या सर्व भाज्या याच्यावरती टाकायच्या आहेत आणि मकासुद्धा आहे, टमाटर, हे सर्व मिश्रण याच्यावरती अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती The wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, patterns leaving its mark. The roots stretch. तर पहा अशा पद्धतीने याच्यावरती 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून चीज पूर्ण मेल्ट झालं पाहिजे। तर शौर्यने सुद्धा खूप मनापासून पिझ्झा खाल्ला, तर मी आता टेस्ट करते। तर खरोखरच पिझ्झा खायला एक नंबर लागतोय।